जी तुला चारकोपची गोष्ट सांगणार होतो ना, एक जंगल आहे. जे कोणी रात्री यायचे ना तर त्यांना 3 मुंडक्याचा माणूस दिसायचा आणि जोर जोरात रडणारी चिटकीण तिचा आवाज यायचा. तिकडच्या पोलीस इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलना पण आवाज आला आणि त्या लोकांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं की इकडे आम्ही पण रडण्याचा आवाज ऐकलाय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक लेजिट मी स्टोरी सांगतो जी आमच्याबरोबर लहानपणी झालेली. टर्झन म्हणून एक जंगल आहे. बरं, कुठे आहे ते? चारकोपलाच आहे. आता त्याला सेक्टर 8 म्हणून बोलतात. अजूनही ते जंगल आहे, पण ते आधीसारखं नाही आहे जंगल. सो झालं कसं ना की आम्ही तिकडे आधी एक छोटं तलाव होतं जिकडे आम्ही मासे वगैरे पकडायला जायचो, स्विमिंग वगैरे करायला जायचो. आणि ते जे जंगल होतं ना ते एकदम नोटरियस होतं, कारण का चारकोप आता हल्ली 15-20 वर्षात जास्त डेव्हलप झालं आहे. आम्ही लहानपणी जेव्हा जायचो ना तर त्या टर्झनच्या जंगलामध्ये जाण्यासाठी मनाई होती, जाऊन नाही द्यायचे. आम्हाला आमचे आई वडील स्ट्रिक्ट सांगायचे की तिकडे जायचं नाही, तिकडे जादूटोना खूप काही काही गोष्टी व्हायच्या. आम्ही लिटरली पूजलेले ते भोपळे असतात, टाचण्या मारलेल्या बावल्या वगैरे असतात ना, ते आम्ही बघितलेले आहेत लहानपणी आमच्या. तरी आम्ही काय बोलायचो की नाही आम्ही इकडेच ग्राउंडमध्ये खेळायला चाललो आहे, असं तसं हे ते. आणि आम्ही असं बोलून तिकडे जायचो मासे वगैरे पकडायला. तिकडे झेब्रा फिशेस वगैरे आम्हाला भेटायचे. सो एकदा चाललं काय असंच भर दुपार 2:30-3ची हे वेळ असेल, आम्ही गेलो आहे तिकडे आणि आम्ही मित्र सगळे मासे पकडतोय. एक आमचा जो मित्र आहे ना, ज्याला आम्ही बाबू म्हणून बोलवायचो, तो तिकडे गेलाय आतमध्ये लघवी करायला गेला. 10 मिनटं झाली आलाच नाही, 15 मिनटं झाली, अर्धा तास होऊन गेला, पाऊण तास, 1 तास झाला आलाच नाही. आम्ही आवाज देतोय की हा गेला कुठे, घरी गेला काय? पण आम्हाला वाटलं घरी गेला. आणि लिटरली आम्ही मग बोललो की ठीक आहे भाऊ घरी गेला तर आता मी काय करणार, कारण का आमच्यात सगळ्यात मोठा तोच आम्हाला घेऊन आलाय. आता आमची लेजिट फाटली की आम्हाला माहीत नाही जाय घरी जायचा रस्ता. तरी आम्ही कसे करून आम्ही घरी गेलो तर त्याच्या घरी गेलो की आंटी बाबू नहीं, बाबू तो आए नहीं, पर हम लोग तो कब के मतलब हम लोग ने बहुत ढूंढा. तर त्याच्या आईला आला टेन्शन. तो त्याची आई बोली कि तुम लोग किधर गए थे? तो हमें बोलो कि आंटी हम लोग वो तालाब में गए थे टर्जन के जंगल के बाद. तर त्याची आई, त्याची बहीण, मी, मग आमचा एक मित्र होता प्रथमेश म्हणून, तो, त्याचे वडील, त्याची मोठी बहीण, त्याची आई, आम्ही सगळे गेलो जंगलात. आणि जिकडे तो मुतायला गेलेला ना तिकडे तो बेशुद्ध पडलेला डोळे वरती. ठीक आहे, आता इकडे ट्विस्ट येतो. त्याला आम्ही उतरून घेऊन आलो, डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं आला तर ताप भरलाय. मला सगळं ते सलाईन वलाईन लावलं, ॲडमिट केलं. बेशुद्धच होता तो. मग त्याला थोड्या तासांनी शुद्धी आली. मग त्याला विचारलं, तो बोलला कि क्या हुआ बेटा, तू ऐसे जंगल में गिरा पड़ा था? नहीं, मैंने ना सरकटा देखा. तो बोलते कुछ भी मतलब तूने छलावा देखा नहीं? नहीं, मैंने सरकटा देखा. सरकटा मतलब आदमी था? नहीं, औरत थी. उसने कुछ है ना ऐसे वो ड्रेस वेस पहनती वैसी थी, पर मैंने सरकटा देखा. तो एकच शब्द कॉन्स्टंटली मैंने सरकटा देखा हे 3 दिवस बडबडत कंटिन्यूअस. त्याच्या ऑलमोस्ट 6-7 दिवसानंतर बातमी आली आहे, तिकडे एका बाईची बॉडी सापडलेली. तिचं धड वेगळं आणि तिची मुंडकी वेगळी होती. बापरे, डेंजर. सो त्यांनी बॉडी नाही बघितली, त्यांनी उभी असलेली बाई बघितलेली जिला मुंडकं नव्हतं. आणि जे त्यांनी वर्णन केलेलं ना त्या सेम वर्णनमध्ये ती बॉडी सापडलेली, पण आतमध्ये जंगलात. आणि आम्ही जिकडे होतो ना आमच्यापासून ते आतमध्ये जंगल अजून अर्धा तास आतमध्ये जायला लागतं. त्या आतमध्ये ती बॉडी होती.
त्याच्यानंतर ज्या बाबूच्या आईने आम्हाला ओरडा घातलायत ना, आइंदा से अगर तुम लोग गए उस जंगल में, मनुष्य जंगल में, तुमको नहीं पता उधर बहुत सारी चीज़ें होती है, कभी किसी कुछ चीज़ पे तुम अगर पैर वैर दोगे, क्या तुम बला अपने साथ लेके आओगे ना, तुमको पता नहीं चलेगा। आइंदा से अगर गए ना, तुम्हारे माँ बाप को तो नहीं पता, पर मैं तुम्हारे टांगे जरूर तोडूंगी। त्याच्यानंतर आम्ही कानाला खडा लावला. आम्ही जोपर्यंत, मी लिटरली लेजिट सांगतोय ना, 6-7 वर्षाचा असेल ना मी. त्याच्यानंतर मी परत टर्झनच्या जंगलमध्ये कधी गेलो माहिती आहे? कधी? 13 वर्षाचा असताना. ओ, लेजिट 5-6 वर्ष तर गेलोच नाही, कोणच नाही गेलं आमच्यामध्ये. कारण ते दृश्यच असं होतं Exactly. घडलं. आणि इनफॅक्ट मी, बाबू आता माझ्यापेक्षा मोठा आहे, मी त्याला अजूनही विचारलं की तूने उस वक्त क्या देखा? मैं लेजिट बोल रहा हूँ, मैंने औरत खड़ी देखी जिसका सर ही नहीं था, मोठा झाल्यावरही त्याला एवढं स्पष्ट आठवतं. और उसने वही हरे रंग का नीले फूल वाला पंजाबी ड्रेस पहना था जिसमें नीले रंग की ओढ़नी थी. आणि जे असं तेव्हा कसं चारकोप ही छोटी कम्युनिटी होती मग. सो काही झालं तर सगळीकडे न्यूज पसरायची. सो जेव्हा ते वर्णन आलेलं ना बॉडीचं, तर सेम डिस्क्रिप्शन जसं बाबूने दिलेलं, सेम तशीच बॉडी सापडलेली. मे बी व्हॉट आय पर्सनली फील इज, मे बी ती त्याला अशासाठी दिसली असणार की ह्याच्यामुळे तरी माझी ॲटलिस्ट बॉडी सापडावी. नाहीतर काय माहिती सडून मेली असती, कोणाला कळलं पण नसतं ना. ती त्याला मेसेज द्यायला आली होती. खूपदा असं होतं ना, इंडिकेशन असं झालं असेल आणि त्याला त्या बेशुद्धीत त्याला ते दिसलं असेल. तो बोलला कि मैं पेशाब करने आया, मेरे पेशाब हो गई ना, और मैं पेड़ के पास ऐसा पेशाब कर रहा था, मैं जैसा घुमा ना, आपण जेवढे बसलो ना तेवढ्या डिस्टन्सला त्याला दिसली ती, आणि तो तिकडेच बघून ते बेशुद्ध झालाय. म्हणजे स्प्लिट सेकंड, 1-2 सेकंड बघितलं असणार नाही, पण ते दृश्य त्याच्या मस्तकी छापलं गेलेलं अजूनही. शिवाय अशा गोष्टी आहेत ना की आपण नाही एक्सप्लेन करू शकत. इंडिकेशन होता तो की मला मी तर वाचवा. असंच, नाही की माझ्याबरोबर असं असं झालंय, पण ते जर त्याचा छडाच लागला नसता, तिचं बॉडी सापडली नसती, तिकडेच ती मेली असती, कोणाला माहिती नसतं. एक्झॅक्टली, कधी तो रिपोर्ट पण झाला नसता.